नमस्कार, मी पल्लवीज क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण डब्यासाठी साधी सोपी पटकन होणारी बटाट्याची भाजी पाहणार आहोत। तर तेही कोणतेही वाटण न करता अगदी झटपट बनवून तयार होते। सकाळी घाईगडबडीच्या वेळी जर भाजी करायला काही सुचत नसेल तर या पद्धतीने ही बटाट्याची भाजी तुम्ही नक्की करून पहा। आणि ही भाजी सर्व मुलांची फेवरेट असते। तर तुम्हाला जळूनही दावते, किती अशी चमचमीत बनलेली आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सुरुवातीला पॅन मध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे। तुम्हाला भाजी किती बनवायची आहे त्यानुसार कमी जास्त करू शकता। तेल छान कडकडीत गरम झालं की वरून आता आपल्याला अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं मोहरी छान तडतडली की आता वरून एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे ते टाकून टोमॅटो तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे। जास्त वाटण ते केलेलं नाही, मी फक्त टोमॅटोचा वापर केलेला आहे। आणि अगोदरच भाज्या चिरून ठेवल्यामुळे भाजी पटकन बनली जाते। तर वरून 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकून घ्यायची, ती तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची। वरून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं टोमॅटो। आणि टोमॅटो पटकन असं मऊ होतं हे पहा या पद्धतीने। आणि आता वरून मसाले टाकून घ्यायचे। तर 1 चमचा धन पावडर, पाव चमचा हळद, 1 चमचा घरगुती काळं तिखट आणि इथे मी किचन किंग मसाला 1 चमचा टाकून घेतलेला आहे। त्यामुळे बटाट्याच्या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते आपल्या आणि मुलंही खूप आवडीने खातात। मिक्स करून घ्यायचे मसाले आणि 2 बटाटे मी सालं काढून छान अशी मध्यम साईजमध्ये कट करून घेतलेली आहेत। आणि ही बटाटे आता मसाल्यामध्ये टाकून छान अशी तेलामध्ये परतून घ्यायचे। आणि आता वरून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आपल्याला। जास्त पाण्यामध्ये बटाटे शिजवायचं नाही, तर गिजगा होतं। तर इथे मी अगदी अर्धा पेला पाणी टाकून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला 10 ते 15 मिनिटं भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे। अधूनमधून झाकण काढून पाहायचं आणि लागलंच तर आपल्याला यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड करायचं आहे। तर हे पहा झाकण काढून तुम्हाला दावते, जास्त मसाला नाही किंवा जास्त काही वाटण नाही, तरी आपली भाजी खूप अशी खायला चविष्ट लागते। तर झाकण काढून 1 ते 2 वेळा असं मिक्स करून घ्यायचे। पहा थोडंफार पाणी कमी वाटलं की टाकून घ्यायचं। आणि 10 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्हाला भाजी दावते। तर भाजी छान अशी शिजलेली आहे, वरून भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची। तर अगदी झटपट आपली ही भाजी बनवून तयार होते। नक्की करून पहा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।